पक्षाशी मुकाबला करत असताना आपला भारतीय सैनिक ज्यावेळेस त्या ठिकाणी धारातीर्थ पडतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने देश हिताबरोबर संपूर्ण कुटुंबाचं चित्र मेजर साहेब त्याच्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि तो आपल्या कुटुंबातील सदस्याशी कशा पद्धतीने संवाद साधतो ते या कवितेमध्ये व्यक्त झालेलं आहे. कवितेचं नाव आहे सैनिकाचे पत्र. बघ ना आई वेळ कशी वैरीण झाली आहे, बघ ना आई वेळ कशी वैरीण झाली आहे, तुला न भेटताच माझी जाण्याची वेळ आली आहे. घायाळ जरी झालो तरी अजून लढतोय, इंच इंच जखमा अंगावरती घेऊन आई पत्र शेवटचं लिहितोय. खूपदा वाटतं आई तुझ्या कुशीत येऊन निजावं, तुझ्या प्रेमाच्या वर्षावात पुन्हा एकदा भिजावं, पण मला ठाऊक आहे आई आता असं होणार नाही आणि वेळ मला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आपलं घर आठवून मी एकटाच रडतोय, रडता रडता आई पत्र शेवटचं लिहितोय. आता वडिलांशी संवाद साधतोय. बाबा तुमच्यासाठी बरंच काही करायचं होतं, तुमच्या खांद्यावरचं ओझं माझ्या खांद्यावरती घ्यायचं होतं, पण बघा ना बाबा नियतीने कसा घात केला, माझ्या प्रेताचा भारी तुमच्याच खांद्यावरती दिला. तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून मरण्याआधीच मरतोय. मरता मरता बाबा पत्र शेवटचं लिहितोय. आता कुटुंबातील भावाशी संवाद साधतोय. भैया तुझ्या सगळ्या आठवणी घरात मनात घर करून बसल्या आहेत. आता 2 गोळ्या माझ्या उजव्या दंडात घुसल्या आहेत. उजव्या दंडात गोळी घुसताच भैया तुझी आठवण हेलावून गेली आणि मी तुझा उजवा हात आहे असं म्हणण्याची वेळही सरून गेली. आपल्या चकुलीची काळजी आता तूच घेत जा, माझ्या वाट्याची राखी आता तूच बांधत जा, माझ्या वाट्याची राखी आता तूच बांधत जा. आपल्या लहानपणीचा तिघांचा फोटो पाहून एकटाच मी झुरतोय. झुरता झुरता भैया पत्र शेवटचं लिहितोय. आता बहिणीशी संवाद साध. छकुली तू बांधलेल्या राखीचा धागा अजून माझ्या हातात आहे, छकुली तू बांधलेल्या राखीचा धागा अजून माझ्या हातात आहे. यावेळी ओवाळणी काही दिली नाही हेही माझ्या लक्षात आहे. सांग ना छकुली तुला ओवाळणी काय देऊ, इथून गेल्यानंतर मी रक्षाबंधनाला कसा करू. ज्या हातामध्ये राखीचा धागा आहे त्याच हाताने छकुली मी तुला पत्र लिहितोय. पत्र लिहिता लिहिता छकुली तुला मी आठवतोय. आता पत्नीशी संवाद साधतोय. सखे माझ्या जाण्यानं तुझं जीवन आता विरान होणार आहे, सखे माझ्या जाण्यानं तुझं जीवन आता विरान होणार आहे. माझ्या बरोबर मी तुझं सर्वस्व घेऊन जाणार आहे. आपल्या छकुल्यांची काळजी घे, तुझा हात त्यांच्या डोक्यावरती ठेवून माझा शेवटचा आशीर्वाद दे. आपल्या विरहाचं दुःख मी भोगतोय. भोगता भोगता सखे पत्र शेवटचं लिहितोय. आई 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 पुन्हा 2 गोळ्या माझ्या काळजामध्ये घुसल्या. आई तुझ्या सगळ्या आठवणी माझ्या मनामध्ये जागल्या, पण आई तू रडू नकोस, आई तू रडू नकोस. मी पुन्हा तुझ्याच पोटी जन्माला येईल आणि भारत मातेच्या सेवेसाठी सैन्यामध्येच भरती होईल. भारत मातेच्या सेवेसाठी सैन्यामध्येच भरती होईल. हा त्याग खऱ्या अर्थाने सैनिकाचा आहे. म्हणून या ठिकाणी आपण आज या ठिकाणी मोकळा शोध घेतोय. खूप ही सुंदर शाळा आहे. शाळेची टीम सर्व शिक्षक असतील किंवा या ठिकाणी पालक सुद्धा खूप शाळेसाठी प्रत्येकाचं असं योगदान आहे. आणि म्हणून या चिमुकल्यांनी या ठिकाणी छोटी महाराजांनी सांगितलं की बोलायला शिका. जे बोलतात त्यांचं काय म्हणतात ते हा ज्यांना बोलता येत नाही त्यांचं चांगला मटेरियल सुद्धा इकला जात नाही आणि ज्याला बोलता येतं तो काय बी विकतो. म्हणजे बोलावे. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने शब्दाची शस्त्रे यत्न करू शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन शब्दाचे वाचू धन जलो का. शब्द हे धन आहे. म्हणून जे शब्द आहेत ते चांगले असावे. शब्दाने जोडली जातात माणसं जोडली जाते. ते जोडण्याचं काम खऱ्या अर्थानं संवाद करणारा हा शब्द आहे. म्हणून बोलावे बरे वागावे बरे ही आपली साधू संतांची परंपरा जोपासण्याचं काम करूया आणि जीवन आनंदी बनवूया. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.